महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेली पंढरपूरची वारी आता नागपूरकरांना आपल्या शहरात अनुभवता येणार आहे। सलग दुसऱ्या वर्षी नागपुरात भव्य पायी दिंडी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याचे प्रमुख गौरवजी महाराज भोसले आहेत। जुलै रोजी सकरदरा तलावाजवळील लक्ष्मीनारायण मंदिर भोसलेवाडा येथून दिंडीला प्रारंभ होणार आहे। ही दिंडी छोटा ताजबाग, सकरदरा चौक, गजानन चौक, झिंडा चौक, आयचित मंदिर, बडकस चौक, कोतवाली पोलीस स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आगाराम मंदिर चौक मार्गे गीता मंदिर येथे समारोपाला पोहोचणार आहे। यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण म्हणजे पंढरपूरच्या वारीतील प्रसिद्ध रिंगण सोहळा नागपुरातही साकारला जाणार आहे। छोटा ताजबाग, भोसले पॅलेस, राजे महाराज जुनावाडा, महाल, बडकस चौक आणि आयचित मंदिर येथे पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। जय जय रामकृष्ण हरी। मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विठ्ठलाची वारी नागपुरात काढण्यात येणार आहे। यंदाच्या वारीबद्दल काय सांगाल? रामकृष्ण हरी। सगळ्यांना माझा जय हरी। येत्या 5 जुलैला नागपूर येथे अखंड महावैष्णव वारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वारीचं आयोजन म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षीसुद्धा आपल्या नागपूर या शहरामध्ये सगळ्यांना एक दिवस वारीचा आनंद घेता येईल यासाठी एक दिवस अखंड असं वारीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। तशी ती वारी म्हणजे आषाढी वारी सोहळा आहे। आमच्या दिंडीला आशीर्वाद लागले असे हरिभक्तपरायण गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर असतील, हरिभक्तपरायण गुरुवर्य वैकुंठवासी बोदेबाबा आहेत, हरिभक्तपरायण वैकुंठवासी रामकृष्ण महाराज मोंदेकर आहेत आणि आमचे प्रेरणास्थान नागपूरचे राजे डॉक्टर मुद्धोजी महाराज भोसले आहेत आणि दिंडीचे प्रमुख मार्गदर्शक हरिभक्तपरायण गुरुवर्य उल्हास महाराज सूर्यवंशी आहे। यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सानिध्याने आम्ही या ठिकाणी नागपूरला एक दिवसा वारीचं आयोजन केलेलं आहे। ही वारी ही परंपरा फार जुनी आहे। ही परंपरा आताची नव्हे तर ज्ञानोबारायांपासून ही परंपरा चालली आहे। अनेक संतांपासून अखंड वारी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये चालू आहे। ही वारी म्हणजे आषाढी वारी। या वारीच्या सोहळ्याला असंख्य लाख वारकरी येतात। कसलंही कोणालाही कसल्या प्रकारचं आमंत्रण राहत नाही, कोणालाही कधी निमंत्रण राहत नाही, पत्रिका राहत नाही, तरीसुद्धा लाखो शेकडो वारकरी या भक्ती सोहळ्यामध्ये रंगून जातात। कारण ज्ञानोबारायांनी ही परंपरा घालून दिलेली आहे। माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी। संसारात प्रत्येक जीव जन्माला आला की त्यांनी वारी करायला पाहिजे, कारण वारीचा हा सुख सोहळा आनंद हा वेगळा आहे आणि तो आनंद आपल्याला आळंदी ते श्री क्षेत्र पंढरपूरपर्यंत आम्ही तो 18 दिवसाचा प्रवास करून ज्ञानोबारायांच्या पालखीसोबत आम्ही तो पंढरपूरला जातो। तो निदान तिकडे न जाणाऱ्या वारकऱ्यांना किंवा आपल्या नागपूरकरांना तो आनंद एक दिवस इथं घ्यावा यासाठी म्हणून 5 जुलै रोजी आम्ही रविवार लक्ष्मीनारायण मंदिर ते गीता मंदिरपर्यंत अखंड वारीचं आयोजन आम्ही केलेलं आहे। विठ्ठलाची ही वारी नागपूरमधील कोणकोणत्या प्रमुख मार्गावरून काढली जाणार आहे? जय जय रामकृष्ण हरी। महाराजांना आताच सांगितलं की 5 जुलैला वारी निघणार आहे। आपला लक्ष्मीनारायण मंदिर छोटा ताजबाग इथून त्या वारीच्या सुरुवात होणार आहे। त्यानंतर छोटा ताजबाग चौक, त्यानंतर सकरदरा चौक, सकरदरा चौकला एक रिंगण होणार आहे। जे रिंगण आपण पंढरपूरला बघतो ते रिंगण सोहळा, जे अश्वमेध घोडा, हे जे पूर्ण वारकऱ्याचं जे अनुभव आहे भजन कीर्तनाचा तेच पूर्ण तुम्हाला इथे नागपूरमध्ये अनुभव करता येईल। त्यानंतर सकरदरानंतर जुनी शुक्रवारी लाकडी पूलमध्ये त्यानंतर बडकत चौक, राजे मुद्धोजी भोसले यांच्या वाड्यामध्ये सुद्धा रिंगण होणार आहे। बडकत चौकला सुद्धा रिंगण होणार आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, आगाराम देवी चौक, गणेशपेठ वारीचं समापन गीता मंदिर या ठिकाणी होणार आहे। समापन झाल्यानंतर जे भाविक भक्त येतात
त्याच्यासाठी आपण सोबत इथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, त्यांना कुठला दुखापती न व्हावे, त्यांच्या मेडिकलची व्यवस्था, परत समापन झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. सर्व नागपुरातल्या लोकांनी, विशेष करून जे तरुण पिढी जे एक अंमली पदार्थाच्या मार्ग गेली, त्याच्यात एक आम्ही संदेशसुद्धा त्या सगळ्या विविध प्रकारचा त्यामध्ये देणार आहे. या सर्व युवा पिढींना विठ्ठल काय आहे, पांडुरंग काय आहे हे माहिती व्हावी, जेणेकरून समोरच्या पिढीला या वारीच्या संबंधित ते लोक आपल्या इतर लोकांना सांगू शकणार. त्यांनी विशेष करून या वारीमध्ये यावे. यामध्ये कुठलाही प्रकारचं शुल्क नाही. नागपूरची वारी 5 जुलैला सकाळी 7 वाजतापासून सुरुवात होईल. महिलांनी लाल कलरची साडी घालून यावी, पुरुषांनी पांढरा कलरचा पोशाख घालून यावे आणि सर्वांनी या वारीमध्ये यथाशक्ती, ज्याला कोणाला अन्नधान्यासाठी मदत करायची असेल, जे काही असं कुठलंही जबरदस्ती नाही, तरी सर्वांनी या वारीमध्ये यावे आणि या वारीचा आपण लाभ घ्यावा. पांडुरंग त्यांच्या आशीर्वाद द्यावा. यंदाच्या विठ्ठलाच्या वारीत काय विशेष किंवा काय नवीन पाहायला मिळणार आहे? यंदाच्या वारीमध्ये विशेषतच असं आहे, सर्व काही विशेषच आहे की जे नागपूरमध्ये वारी घडत आहे त्याच्या अजून काय विशेष असायला पाहिजे की आपण ज्यासाठी पंढरपूरला जातो, पण ते पंढरपूर आपण या नागपूरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हुबेहूब जसं ज्या प्रकारचं ते रिंगण असतो, विविध प्रकारचे जे पूर्ण वारकरी नाही का म्हणते पांढर पोशाख घालून तिथं भजन कीर्तन करतात, विविध प्रकारचं ते त्याच्या माध्यमातून एक संदेश देतात, असं वेगवेगळ्या प्रकारचं नाही का एक विशेष असतं. महिला, वृद्ध सगळे लोक बेभान होऊन, तल्लीन होऊन या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. यंदाच्या वारीत भाविकांसाठी काय त्या नेमक्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत? व्यवस्था तुम्हाला आधीच सांगितलं की त्यामध्ये जे याच्यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिक जास्त असतात, त्याच्यासाठी आपण विशेष करून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था असते, मेडिकलचे डॉक्टर असतात. नागपूर विविध प्रकारचं नाही का म्हणते त्याची एक ॲम्ब्युलन्स नेहमी त्याच्यासाठी असते. त्यांसाठी पाण्याची व्यवस्था असते, ORS असते, त्यांना जे काही मेडिकलच्या जे गरज असते, मेडिकल इमर्जन्सी, ती पूर्ण सुविधा आमच्यासोबत असतात. यामध्ये आम्हाला नागपूर GMC गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज व नागपूर पोलीस व नागपूर शहर वाहतूक यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ज्या आम्हाला नाही का म्हणते परवानगी असतात ते सगळं घेऊन आम्ही कार्य करतो. कुठलाही प्रकारचा नियम मोडत नाही. नागपूरकरांना या वारीबद्दल काय संदेश द्याल? नागपूर शहरामध्ये दुसऱ्यांदा आम्ही वारी काढत आहे. मागच्या वर्षी जो प्रतिसाद मिळाला आम्हाला त्याचा सर्वांना आनंद आला. यावर्षीसुद्धा आम्ही भव्य दिव्य अशी वारी काढणार आहे आणि सगळ्या भाविकांनी जो 20 दिवसाचा टूर असतो आळंदी ते पंढरपूर, त्याचप्रमाणे आमच्या एका दिवसाचा 12 तासाचा टूर नागपूर शहरामध्ये आहे. तर एकदम असं सुंदर आणि भव्य दिव्य अशी वारी निघणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच आमची इच्छा परमेश्वराकडे, विठुरायाकडे. टाळ मृदुंगाचा गजर, हरिनाम कीर्तन, अभंगवाणी आणि वारकऱ्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे. पंढरपूरच्या वारीचा दिव्य अनुभव नागपुरातच घेण्याची ही सुवर्ण संधी असल्याने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. वारकरी संप्रदायाची भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा संगम असलेला हा अनोखा सोहळा नागपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात एक वेगळा अध्याय ठरत असल्याचे मानले जात आहे. 5 जुलै रोजी नागपूरकरांना विठ्ठल नामाच्या गजरात भक्तिरसाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे. जय जय रामकृष्ण हरी.